जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो आपला व्हिडिओ आपण मुंबईमध्ये काढलेला आहे आणि मुंबईमध्ये आता खरंच खूप गरमी वाढलेली आहे, तर त्याच गरमीवरतीच एक व्हिडिओ काढलेला आहे। बोलावं आता बाहेरचे देखील लोकांना समजू द्या की मुंबईमध्ये किती गरमी आहे। तर खरंच गरमीचं वातावरण चाललेलं आहे। मेचा महिना चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, वर्षाच्या 12 महिने इकडे गरमीच असते मुंबईला। तर आता पण देखील खूप गरमी झालेली आहे मुंबईमध्ये, लोक परेशान झालेले आहेत। काय काय लोक तर सुट्टीला गेलेले गावाला, अजून काय काय लोक अजून मुंबईला आहेत। तर बरेच लोक या मे महिना चालू आहे त्यामुळं खूप गरमी वाढलेली आहे आणि बरेच लोक गावा ठिकाणी जातात। काही लोक इथंच वॉटरफॉलला किंवा स्विमिंग पूलमध्ये जातात एकदम फ्रेश होण्यासाठी। तर आज आपण कुठं जाणार नाही, मी तुम्हाला कुठे इन्फॉर्मेशन देते की मुंबईमध्ये खूप अशी गरमी वाढलेली आहे। तर असं वाटतं की कुठेतरी विहिरीमध्ये जावं किंवा स्विमिंग पूलमध्ये जावं पोहण्यासाठी। तर आता तर आपल्या जवळपास स्विमिंग पूल देखील नाही, विहीर देखील नाही, आपण जाणं आपलं कॅन्सल। तर आज म्हणजे आज स्पेशल जरा असं वाटतं की जास्तच गरमी वाढलेली आहे, कारण की आज सर्वकडे घाम आलेलं आहे। जर पंखा फक्त 5 मिनटं जरी बंद केला तरी पूर्ण शरीर भिजल्यासारखं होतं, आंघोळच होऊन जाते। तरी आता काय जास्त गरमी वाढलेली आहे, बिना पंख्याशिवाय तर आपण काय राहू शकत नाही। रात्रंदिवस गरमीच आहे। किती फुल आता असं वाटतं की महाबळेश्वर ठिकाणी जावं, माथेरान या ठिकाणी जावं, फुल एकदम थंडीच्या ठिकाणी जाऊन मौज मज्जा करावी। पण देखील आपण बघू, आता गावाला जाण्याचं प्लॅनिंग चालू आहे। तिथे गावाला जाऊन देखील आपण ब्लॉग काढणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। आता तुम्हाला मी बाहेरचं देखील वातावरण दाखवणार की उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे इथं कंडिशन अवस्था असते। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओमध्ये नक्की सांगा की कसा व्हिडिओ झालेला आहे। आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब देखील करा। तर ही गरमी म्हटलं आज एक स्पेशल ब्लॉग काढावा गरमीवरती। तर आज आपल्या जो व्हिडिओ बघतायत त्यांना देखील कळू द्या की किती गरमीमध्ये आपल्याला दिवस काढावे लागतात। तर मुंबईमध्ये खरंच खूप गरमी आहे, तसं जे लोक गावाला असतात त्यांची तर मजाच आहे। पण गावाकडच्या लोकांना असं वाटतं की मुंबईचं जे राहणीमान असतं ते एकदम स्टँडर्ड आणि चांगलं असतं। तर तसे काय असं बाळगू नका, सर्व सेम असतं, फक्त राहणीमान थोडंसं अलग असतं। पण खरं म्हटलं तर मेन मजा जी असते ती गावाकडेच असते। गावाकडे खरंच खूप मजा असते। आता मुंबईच्या लोकांना वाटते की गावाला जावं, गावाच्या लोकांना वाटते मुंबईला यावं। तर सुट्टीला काही लोक गाववाले जे असतात ते शहरा ठिकाणी येतात, मुंबईला येतात। आणि मुंबईमधली लोक जे असतात ते शक्यतो सुट्टीमध्ये गावाला जातात एन्जॉय करायला। तर गावाकडच्या लोकांना विनंती की मुंबईमध्ये जास्त तुम्ही येऊ नका, कारण की इथं खूप गरमी आहे आणि इथं म्हणजे जे गावाचं वातावरण ते एकदम मुंबईपेक्षा चांगलं असतं असं मला बोलायचं आहे। तर चला मी तुम्हाला आता बाहेरचं दाखवतो कसं कुठे वातावरण चाललेलं आहे बाहेर, एकदम गरमी झालेली आहे।
मित्रांनो खूप गरमी वाढत आहे इथं मुंबईला. तर मेचा हा लास्ट महिना असल्यामुळं खरंच खूपच गरमी वाढलेली आहे. इकडं आम्हाला शर्टाचं बटन वगैरे खुलं सोडून चालावं लागतं आहे. खूप म्हणजे गरमी. असं वाटतं की स्विमिंग पूलमध्ये जाऊन कुठेतरी पोहायला सुरुवात करायला पाहिजे. खूप गरमी झालेली आहे. बघू शकता तुम्ही इकडं सर्व हायवेवरून मी चाललेलो आहे आणि आता मी क्लासमध्ये चाललेलो आहे. आता कम्प्युटर क्लास लावलेलं आहे. कम्प्युटर क्लाससाठी मी चाललेलो आहे. तिथं बघू शकता हे शर्टाचं बटन देखील मी वरचं खुलं सोडलेलं आहे. गरम खूप होत आहे. तर इकडं थोडं झाडं वगैरे असल्यामुळं हवा आहे. बघू शकता इकडं तुम्ही झाडं वगैरे आहेत. तर खूप गरमी वाढलेली आहे मित्रांनो. गरमीतून सांभाळून राहा. आजारी देखील पडत आहेत लोक. इथं बघू शकता तुम्ही झाडं आहेत. बघा मित्रांनो ही झाडं असल्यामुळं थोडीशी हवा खेळती राहते. हवा येते इकडं. बघू शकता एकदम मस्त अशी झाडं आहेत या साईडला. इकडून हायवे रोड आहे. कोकणामध्ये जाण्यासाठी हा हायवे रोड आहे इकडं. बघू शकता तुम्ही इथं ब्रिज देखील आहे. मित्रांनो मुंबईमध्ये खूपच गरमी वाढलेली आहे. तुम्हाला सांगायचं काय कारणच नाही, कारण की तुम्हाला देखील माहिती आहे मुंबईमध्ये किती गरमी असते. तर खरंच खूप गरमी वाढत आहे आणि मे महिन्यात चालू आहे तर अजूनच खूप जास्त म्हणजे जास्तच गरमी इकडं मुंबईला चाललेली आहे. तुम्हाला सांगण्याची गरज नाही की मुंबईला किती गरमी असते. तर आता मे महिना चालू आहे त्यामुळं बरीच लोक गावाला गेलेले सुट्टीवरती एन्जॉय सुट्टी करण्यासाठी. पण मी अजून गावाला नाही गेलो. आता जाणार आहे लवकरच. या टायमिंगला असं गावाला असतं की जरा मस्त वाटतं. थंड थंड वातावरण असतं गावाकडं. पण इकडे खूपच गरमी वाढलेली आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही रस्त्याने देखील जास्त लोक नाहीत. आता सकाळचे 10 वाजलेत तरी 10 वाजल्यापासून खूपच गरमी आहे. रात्रंदिवस गरमीच असते खूप म्हणजे खूपच दिवस आणि रात्र गरमीशिवाय इथं पर्याय नाही. आता कामधंद्यातले जे लोक असतात ते फक्त इथं राहतात, नाही तर बाकीची जी सुट्टीवरती लोक जातात गावाकडं या टायमिंगला. मे महिना चालू आहे तर खूपच गरमी वाढलेली आहे. तर काही ठिकाणी एकदम थंड थंड वातावरण असतं. काही लोक या महिन्यामध्ये वॉटरफॉलला जातात, स्विमिंग पूलला जातात. आपण पण देखील जाणार आहोत आणि ब्लॉग देखील काढणार आहोत. त्या मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे.